नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत. हा विषय महत्त्वाचा आहे कारण की ज्यावेळेस आपण रासायनिक खताची मात्रा पिकांना देत असतो, तर त्यावेळेस बऱ्याच शेतकरी बांधवांची तक्रार अशी असते की चांगल्या प्रतीची रासायनिक खते देऊनही ज्या पद्धतीने 10-20 आहे, एम-ओ-पी आहे, डी-ए-पी असू द्या, या खतांची मात्रा योग्य प्रमाणात देऊनही हवे ते उत्पन्न भेटले नाही. जे रासायनिक खताची मात्रा आपण पिकांना दिली, त्यामधील 30 ते 40%च खते फक्त पिकांना लागू झाली. आपण रासायनिक खते दिल्यानंतर ह्युमिक ॲसिड असू द्या, अमिनो ॲसिड असू द्या, फुलविक ॲसिड असू द्या, यांचा वापर करूनही मुळी चांगली चालली, तरीसुद्धा ही पिकांमार्फत जी खते आहेत, ती पिकांना भेटत नाहीत. यामागच्या आपण जर कारणांचा विचार केला, तर शेतकरी बांधवांनो, आपणाला अशा गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण जो रासायनिक खतांवर खर्च करतो, त्या पटीनं आपणाला उत्पन्न भेटत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी बांधवांची नाराजगी असते. मग अशा वेळेस प्रश्न येतो की जी आपण खते देत आहोत, ती चांगल्या प्रतीची आहेत का? बऱ्याच वेळेस शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आपली फसवणूक झालेली आहे. तर असे प्रश्न ज्यावेळेस उद्भवतात, त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं नसतं की खताची क्वालिटी किंवा प्रत ही चांगलीच असते, परंतु इतर गोष्टींकडे आपण लक्ष दिलेलं नसतं. तर पहिला मुद्दा शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या की जे आपण पिकांना पाणी ड्रिपमार्फत देतो किंवा किंवा मोकळे पाणी आपण पिकांना देतो. जे बोरचे पाणी आपण देत असतो पिकांना, त्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळेला हाय टी-डी-एस असते. ते पाणी वारंवार देऊन जमिनीमध्ये क्षारचे प्रमाण शेतकरी बांधवांनो खूप प्रमाणात वाढत जाते. आणि अशा वेळेस काय होते की ज्या जमिनीचा पी-एच 8च्या वर गेलेला आहे, त्या जमिनीची उत्पादन क्षमता ही पूर्णपणे कमी झालेली असते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अशा जास्त असलेल्या पी-एच असलेल्या जमिनीमध्ये जी बॅक्टेरियल किंवा फंगल डेव्हलपमेंट जी असते, ती पूर्णपणे थांबलेली असते. आणि अशा वेळेस बेसल डोस असू द्या किंवा ड्रिपमार्फत जी आपण रासायनिक खते देतो, ती जमिनीमध्ये विरघळत नाहीत. कारण जमिनीचा पी-एच हा जास्त आहे आणि क्षारचे प्रमाण जमिनीमध्ये अतिशय झालेले आहे. जर ती खते जमिनीमध्ये विरघळलीच नाहीत, तर ती पिकांना लागूच होणार नाहीत. हे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. अशा वेळेस जी खते आपण दिलेली आहेत, ती तशीच जमिनीमध्ये साठून राहतात. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत. म्हणजे जर ती विद्राव्य झाली नाहीत, तर ती जमिनीत पसरणार नाहीत व ते पिकांना भेटणार नाहीत. हा मुद्दा झाला सविस्तर शेतकरी बांधवांनो, की कशामुळे आपली ती खते पिकांना लागू होत नाहीत. तर यासाठी उपाययोजना म्हणून किंवा ही लागू होण्यासाठी काय गरजेचे आहे? तर यासाठी जमिनीमध्ये कार्बन असणे खूप गरजेचे आहे. जर जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण असेल, तर ती खते विद्राव्य होतात व जमिनीमध्ये पसरून योग्य प्रमाणात आपल्या पिकांना लागू होतात. शेतकरी बांधवांनो, आता जी मी तुम्हाला उपाययोजना सांगणार आहे किंवा यासाठी आपणाला काय करायचं आहे जमिनीतील कार्बन वाढवण्यासाठी, याआधी एक गोष्ट थोडीशी सविस्तर सांगण्याची इच्छा आहे माझी, की जे आपण एक गोष्ट लक्षात घ्या, की पिकांना मुख्य अन्नद्रव्ये जी आहेत, ती रासायनिक खतच आहे. जे पिकांमार्फत खत घेतले जाते, ती रासायनिक खतच पिकांमार्फत घेतले जाते. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ही जी मुख्य अन्नद्रव्ये आहेत, हीच पिकांमार्फत म्हणजे पिकांना याचीच गरज असते मुख्य अन्नद्रव्य म्हणून. ज्यावेळेस ही खते बनवली जातात, त्यावेळेस ज्या केमिकलचा वापर करून ही खते बनवली जातात व ती जेव्हा आपण पिकांना देतो, त्यावेळेस जर जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण नसेल, तर ती जी खते आपण देतोय ती लागू होणार नाही. म्हणजे त्या खतांमार्फत त्यांचं जे बॉन्डिंग तोडून त्यापासून जे मिनरल्स निघतात, तीच पिकांचं हे अन्नद्रव्य असतात. त्यासाठी जर जमिनीमध्ये त्यावेळेस कार्बनचे प्रमाण असणे गरजेचे असते. परंतु आपण रासायनिक खतांचा वारंवार वापर करत असतो आणि त्याच वेळेस जर आपल्या जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण नसेल, तर ती खते जी आहेत ती जमिनीमध्ये तशीच पडून राहतात व कालांतराने जमिनीचा जो पी-एच आहे तो वाढत जातो व जी नंतर आपण खते देत आहोत ती जमिनीमध्ये विरघळत नाहीत, ती पसरत नाहीत, त्यामुळे ती पिकांमार्फत घेतली जात नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शेतकरी बांधवांनो, मी थोडक्यात सांगतो की कार्बनचे कार्य काय असते. तर जमिनीमध्ये जे रायझोस्फिअर असते, ते वाढवण्याचे कार्य हे कार्बन करत असते. त्याच्यामुळे काय होते, तर जी अन्नद्रव्ये पिकांना पाहिजेत, ती मुळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे यांच्यामार्फत होत असतं.
तर शेतकरी बांधवांनो, ही झाली थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली. तर याच्यानंतर आपणाला उपाययोजना म्हणून काय करायचे आहे याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया. तर रासायनिक खते देताना कोणत्या गोष्टींचा त्यासोबत समतोल राखला पाहिजे? तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिला मुद्दा असा आहे, की जी बायो फर्टिलायझर आहे, म्हणजे जैविक खते, जीवाणू खते यांचा वापर. त्यानंतर ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे सेंद्रिय खते, यामध्ये कुजलेले जे शेणखत आहे यांचा वापर. हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण रासायनिक खतांची मात्रा देतो. त्यासोबत बायो फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर यांचा समतोल राखणे खूप गरजेचे आहे. ही जी जैविक खते किंवा सेंद्रिय खते आहेत, हे काय करतात, तर जे आपण रासायनिक खते दिलेली आहेत, त्यांचे विघटन करून त्यांपासून जे मिनरल्स भेटते, ती पिकांना पुरवली जातात. शेतकरी बांधवांनो, सेंद्रिय खतामार्फत एक प्रकारचे ॲसिड जमिनीत तयार होतात. ते हे सर्व कार्य करत असतात आणि जे आपले pH आहे, जे वाढलेले जमिनीचे pH आहे, ते कमी होण्याससुद्धा मदत होते. त्यासाठी नेहमीच जे चांगले कुजलेले शेणखत आहे यांचा वापर करणे खूप फायद्याचे ठरते. शेतकरी बांधवांनो, आपणाला प्रत्येक पिकामध्ये केळीच नाही तर प्रत्येक पिकामध्ये आपण प्रत्येक वेळेस शेणखताचा वापर करणे खूप फायद्याचा ठरत असतो शेतकरी बांधवांनो. त्याचबरोबर आपण स्लरीचा पण वापर करू शकतो. ज्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण स्लरी बनवतो त्यामध्ये आपण शेणाचा वापर करत असतो. गूळ आहे, बेसन आहे आणि PSB, KSB हे ज्या बॅक्टेरिया आहेत यांचा पण आपण वापर करू शकतो. अशा पद्धतीनं जर आपण योग्य नियोजन केलं, प्रत्येक वेळेस आपण जर अशा गोष्टींची काळजी जर घेतली, तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये जे बायोमास जे असते ते चांगले तयार होते. त्यामुळे शेणखताचा वापर हा आपण नेहमी करू शकतो. शेतकरी बांधवांनो, शेणखत हे असे आहे की प्रत्येक शेतकऱ्यांपाशी ही शेणखताची उपलब्धता ही होतच असते. समजा ज्या भागामध्ये शेणखताची उपलब्धता होत नाही, तर अशा भागामध्ये सुद्धा एक चांगला पर्याय म्हणून आपल्यासमोर आहे, म्हणजेच सल्फ्युरिक ट्रीटमेंट. शेतकरी बांधवांनो, सल्फ्युरिक ट्रीटमेंट ही खूप महत्त्वाची आहे. ज्या भागामध्ये आपण शेणखताचा वापर केलेला आहे, तिथे सुद्धा आपण सल्फ्युरिक ट्रीटमेंट ही करू शकता. ही सल्फ्युरिक ट्रीटमेंट म्हणजे जे सल्फ्युरिक ॲसिड असते त्याचा आपणाला वापर करायचा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, सल्फ्युरिक ट्रीटमेंट हे हाताळताना खूप काळजीपूर्वक हाताळावे लागते. ते अतिशय ज्वलनशील असते. त्याच्यामुळे सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. एवढं लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो. तर सल्फ्युरिक ट्रीटमेंट करताना आपणाला कशी करायची आहे, तर ज्यावेळेस आपण समजा केळीमध्ये उदाहरण घ्या, ज्यावेळेस आपण ड्रिपमार्फत पाणी चालवतो, तशा पद्धतीनं आपणाला सुरुवातीला थोड्या वेळ ड्रिपमार्फत पाणी चालवायचे आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये आपणाला 1 लिटर सल्फ्युरिक ॲसिड आपणाला घ्यायचे आहे. ते मार्केटमध्ये भेटते. 60-70% ते सल्फ्युरिक ॲसिड असते. तर जे सल्फ्युरिक ॲसिड आहे ते 200 लिटरमध्ये 1 लिटर घ्यायचे आहे व ते ड्रिपमार्फत आपणाला सोडायचे आहे. सुरुवातीला 15 ते 20 मिनिट आपण पाणी सोडल्यानंतर त्याच्यानंतर लगेच हे आपणाला सल्फ्युरिक ॲसिड सोडायचे आहे आणि सल्फ्युरिक ॲसिड ड्रिपमार्फत सोडल्यानंतर आपणाला कमीत कमी 5, 6 किंवा 7 तास अशा पद्धतीनं भरपूर आपणाला मागून पाणी सोडायचे आहे, जेणेकरून ते पूर्णपणे जो आपला बेड आहे केलेला त्यामध्ये पूर्णपणे पसरून जाईल व सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ते पूर्ण खाली शेवटपर्यंत गेले पाहिजे. ज्यावेळेस हे सल्फ्युरिक ॲसिड जमिनीमध्ये पाण्यामार्फत जात असते त्यावेळेस त्याच्या संपर्कात जे जे क्षारचे प्रमाण जे येते ते पूर्णपणे क्षारचे हे प्रमाण जे असते ते ब्रेक होत जाते, म्हणजे त्याचे बॉन्डिंग हे पूर्णपणे विरघळून जाते. त्याच्यामुळे जे आपण शेणखताचे काम जे होते तेच हे सल्फ्युरिक ॲसिडमार्फत होते. त्याच्यामुळे सल्फ्युरिक ॲसिडचे खूप फायदे आहेत. फक्त जे मी सांगितलं की सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करताना खूप चांगल्या म्हणजे खूप काळजीपूर्वक आपणाला करायचं आहे. ते अतिशय ज्वलनशील असते. आपणाला ते ओततानासुद्धा अतिशय काळजी आपण त्याची घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आपण वापर करू शकता किंवा इतर तर गोष्टी आहेत. शेणखत सांगितले म्हणजे कुजलेले जे पण खत आहे त्याचा वापर आपण करू शकता शेतकरी बांधवांनो. त्या पद्धतीनं स्लरी आहे, या सर्व गोष्टींचा जर वापर केला तर जी आपण खते दिलेली आहेत ती
ती पिकांना पुरेपूर लागू होण्यास खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते शेतकरी बांधवांनो. त्यामुळे अशा जे आपण सांगितलं त्या पद्धतीनं जर आपण प्रयोगशीलता केली, त्या गोष्टींचा वापर केला, तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल, हे मात्र नक्की आहे. तर जी आपण इथं माहिती सांगितली, ती माहिती आपण काही तज्ज्ञ लोकांकडून आपणाला त्यांच्या प्रयोगशीलतेतून आपण स्वतः आपल्या शेतामध्ये हे प्रयोग केलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून इथं आपण माहिती दिलेली आहे. जर याच्यामध्ये काही शंका असतील तर आपण नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. काही मुद्दे समजले नसतील तरी विचारा किंवा याच्यामध्ये काही चुकीचं वाटलं आहे, काही शंका वाटत असेल तरी आपण विचारू शकता. तर शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या परीने प्रयत्न करत असतो की योग्य ती माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत गेली पाहिजे. जेणेकरून आपल्या खर्च जो आहे शेतीमधला, जो आपण रासायनिक खतामध्ये करतो, हा आपला कमी होण्यास यामार्फत सुद्धा मदत होत असते. तर शेतकरी बांधवांनो, अशी माहिती जर आपणाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ शेअर करा आपल्या काही बांधवांपर्यंत, त्यांना पण याचा फायदा होईल. आपण केळी पिकाबद्दल वेळोवेळी सर्व मार्गदर्शन आपल्या चॅनलवर देत आहे. ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.